नमस्कार. पत्रकार हेमंत जोशी तुमचं मनापासून स्वागत करतो. भावी खासदार सुनेत्रा पवार असे होर्डिंग्स बारामतीपासून तर मुंबईपर्यंत विविध ठिकाणी झळकले आणि लोकांमध्ये, मतदारांमध्ये तो एक चर्चेचा विषय ठरला. बारामतीकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली. शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकली आणि सुप्रिया सुळे यांची भंबेरी उडाली, गोंधळ उडाला. अर्थातच त्यावेळी अजित पवार नेहमीप्रमाणे गालातल्या गालात हसून मोकळे झाले. ज्या संधीची विशेषतः सुप्रियाताई आणि शरदराव बाप लेक काही दिवसांपासून वाट पाहत होते, म्हणजे अजितदादांशी एका मुद्द्यावर थेट बोलण्याची संधी ते शोधत होते. कारण हे जे सुनेत्रा वहिनींविषयीचे होर्डिंग्स झळकले, भावी खासदार म्हणून ज्या पद्धतीने हे होर्डिंग्स टांगण्यात आले, ती बातमी काही महिन्यांपूर्वी, म्हणजे होर्डिंग्स झळकण्याच्या आधी काही महिन्यांपूर्वीच सुप्रिया आणि शरदरावांच्या कानावर गेली होती आणि नेमकं त्याच विषयावर बोलण्याची हे दोघं संधी शोधत होते. नेमकी ती संधी दिवाळी दरम्यान चालून आली. सारे एकत्र जमले होते आणि कृष्णाच्या भूमिकेत कायम वावरणाऱ्या शरद पवारांनी सुप्रियाला खुणेनं सांगितलं आणि सुप्रिया अजितदादाजवळ जाऊन बसल्या आणि दादांना त्या म्हणाल्या की माझ्या अब्रूची, माझ्या पवारांच्या घराण्याच्या अब्रूची लक्तर वेशीवर टांगू नका. मी एक काम करते, तुम्ही सुनेत्रा बहिणींना निवडणूक लढविण्यासाठी प्रवृत्त करू नका. मी अपक्ष म्हणून निवडणूक लढविते, म्हणजे एकाच दगडात अनेक पक्षी मारल्या जातील. त्यावर अजितदादा मिश्किल हसले. त्यांना सुप्रियाचा नेमका डाव लक्षात आला, कारण अजित पवार देखील शरद पवारांच्याच तालमीत तयार झालेले आहेत. त्यांना नेमकं राजकारण, नेमकी लबाडी क्षणार्धात लक्षात येते. अजित पवार सुप्रियाला म्हणाले की एक काम ताई तुम्ही करा, अपक्ष निवडणूक लढवण्याच्या भानगडीत पडू नका. तुम्ही माझ्या गटात या, माझ्या पक्षाच्या चिन्हावर खासदारकी लढवा. मी इतर कुठल्याही उमेदवाराला तुमच्या विरोधात उभं करणार नाही. तो अर्थात प्रश्नच उरणार नाही. तुम्ही निवडणूक जिंकून याल आणि माझ्याही मनासारखं घडून येईल. अर्थात अजित पवारांच्या या अनपेक्षित उत्तरावर सुप्रिया सुळे हादरल्या, मनातून घाबरल्या आणि त्यांनी तिथून काढता पाय घेतला. अर्थात त्यानंतर दिल्लीमध्ये देखील अगदी अलीकडे पार्थ पवारांशी जेव्हा सुप्रिया सुळे यांची भेट झाली, भाच्याला देखील सुप्रिया तेच म्हणाल्या की मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवायला तयार आहे. आईला निवडणूक लढवायला सांगू नको. पण पार्थ पवारांचं देखील नेमकं तेच उत्तर होतं, तुम्ही आमच्या गटात या, आमच्या गटातून निवडणूक लढवा, म्हणजे तुमच्या कटकटी आपोआप दूर होतील. हेच नेमकं पार्थ पवारांनी सुप्रिया सुळेंना सांगितलं आणि सुप्रिया निरुत्तर झाल्या. अर्थात मित्रांनो, सुनेत्रा पवार नेमक्या किंवा नक्की निवडणूक लढवणार आहेत का हे आत्ताच सांगता येणार नाही. कदाचित
सुप्रिया सुळेंवर दबाव आणण्यासाठी किंवा शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर राजकीय दबाव आणून त्यांचा जो रस्त्यातला काटा म्हणून अजितदादांना बोचतो आहे त्यावर मात करण्यासाठी कदाचित दादांनी टाकलेला हा डाव असावा. अर्थात सुनेत्रा विरुद्ध सुप्रिया अशी जर निवडणूक झाली तर नक्कीच सुप्रिया सुळेंना ती जड जाईल आणि शरद पवारांना त्यातून मोठा धक्का बसेल. ज्या पद्धतीनं होर्डिंग्स झळकले आहेत ती तशी जर वस्तुस्थिती नेमकी अस्तित्वात आली म्हणजे सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे पवार हा असा जंगी कुस्तीचा मुकाबला नेमका आणि नक्की जर लोकसभेला बघायला मिळाला तर बारामतीचा जो अभ्यास मला आहे त्यात शरद पवार सिनियर आहेत, त्यांना अजितदादा कितीतरी ज्युनियर आहेत, तरीही आजच्या तारखेला अजित पवारांची बारामतीमध्ये, बारामती लोकसभा मतदारसंघात, विधानसभा मतदारसंघात, बारामती तालुक्यात, बारामती शहरात अजित पवारांची लोकप्रियता शरद पवारांपेक्षा किंवा पवार घराण्यातील इतरांपेक्षा अधिक पटीनं, खूप पटीनं शिगेला पोचली आहे. अजितदादांना तेथे प्रचंड लोकमान्यता आहे, लोकप्रियता आहे. नेता म्हणून त्यांना तिथे मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारांसमोर सुप्रिया सुळे निकाल आजच जाहीर झाल्यासारखा वाटतो. विजयश्री नक्कीच सुनेत्रा पवार खेचून आणतील. मात्र या दाम्पत्यामधलं एक दुःख तुम्हाला इथे सांगायचं आहे. शरद पवार आणि अजितदादा वेगळे झाले किंवा पवारांच्या लेकीविरुद्ध आपल्याला निवडणूक लढवावी लागते आहे, याचं ते दुःख सुनेत्रा वहिनी किंवा अजितदादांना नाही. त्यावरून ते अजिबात अस्वस्थ नाहीत. तो एक राजकारणाचा भाग आहे. किंबहुना शरद पवारांनी जे बाहेर केलं तेच नेमकं त्यांनी घरात करायला सुरुवात केली आणि त्याचे परिणाम आज शरद पवारांना भोगावे लागत आहेत. म्हणजे मी नेहमीच सांगतो की नेत्यांना घरात राजकारण करू नये आणि पत्रकारानं त्याची पत्रकारिता घराबाहेर ठेवून मग घरात प्रवेश करावा. पण असेही काही पत्रकार मी बघतो की ते ज्या पद्धतीनं बाहेर पत्रकारिता करतात, लबाडी करतात, बदमाशी करतात, त्याच पद्धतीची पत्रकारिता ते घरात देखील करतात आणि कुटुंब संस्था, मुलं या साऱ्यांना डिस्टर्ब करून ते मोकळे होतात. एनिवे तो आपला विषय नाही. पण अजितदादा आणि सुनेत्रा वहिनी यांचं खरं दुःख आहे की आज या तारखेला सुनेत्रा वहिनींना त्यांच्या मुलांच्या ऐवजी निवडणूक लढवावी लागते आहेत. जय आणि पार्थ कुठे कमी पडतात, का कमी पडले, त्यांच्यातले प्लस पॉईंट्स कोणते, मायनस पॉईंट्सवर अधिक चर्चा का होते, त्यावर अर्थातच जय, पार्थ आणि अजितदादा दाम्पत्यानं गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. कारण अजितदादांच्या मनात नक्कीच दोघांपैकी एका मुलानं खासदारकी लढवावी, दुसऱ्यानं आमदारकी लढवावी, व्यवसाय आणि राजकारण सांभाळावं, हे नक्कीच अजितदादा दाम्पत्याच्या मनात होतं.
पण ते घडलेलं नाही. घडेल किंवा नाही हेही सांगता येत नाही, शक्यता कमी आहे. पण अजितदादा आणि सुनेत्रावहिनीचं नेमकं ते दुःख आहे की मुलांऐवजी लोकसभेची निवडणूक सुनेत्रावहिनींना फेस करावी लागणार आहे. ज्या अजित पवारांना शरद पवारांनी राजकीयदृष्ट्या अंडर एस्टिमेट केलं, सुरुवातीला बारामतीमध्ये डांबून ठेवलं, त्यानंतर राज्यात आणल्यानंतर देखील येथेच मर्यादित ठेवलं, त्याच अजितदादांनी संधी मिळाल्यानंतर किंवा होणारे अपमान जेव्हा त्यांना सहन झाले नाहीत, तेव्हा हे अजित पवार थेट बंड करून बाहेर पडले. पण त्यांचा राज ठाकरे झाला नाही. पण जे राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर काकांच्या लोकप्रियतेत किंवा सत्ता मिळवताना बाळासाहेब ठाकरेंना कुठलीही अडचण आली नाही किंवा त्यांना अपयश आलं नाही. उलट राज ठाकरे यांची राजकीयदृष्ट्या मोठी फरफट झाली. पण अजित पवार काकापेक्षा सवाई निघाले आणि त्यांनी शरद पवारांची, त्यांच्या गटाची फार मोठी राजकीय कोंडी केली. हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. मित्रांनो, हे तर नक्कीच आहे की जर सुप्रिया सुळे ह्या अजितदादांना येऊन मिळणार नसतील तर ही लढत नेमकी आणि नक्की सुनेत्रा विरुद्ध सुप्रिया अशी होईल, त्यात काहीही शंका वाटत नाही. तरीही अजितदादा का अस्वस्थ आहेत हे मी तुम्हाला नेमकं सांगितलं आहे आणि तेच मी नेहमी कायम सतत तुम्हाला सांगत आलो आहे की नेत्यांनी, शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांनी, दलालांनी, मीडियातल्या मंडळींनी किंवा ज्यांच्याकडे सतत काळ्या पैशांचा ओघ असतो, जे राज्याला लुटून लुबाडून कायम फक्त व्यक्तिगत श्रीमंत होत असतात, त्यांना त्यांच्या आयुष्यातच त्यांच्या जिवंतपणीच मोठी किंमत मोजावी लागत असते. म्हणून नेमकं कुठे थांबायचं हे ज्याला कळतं तोच नेता किंवा तीच पैसे खाणारी मंडळी नेमकी आणि नक्की यशस्वी होते. तूर तेवढंच मित्रांनो. नमस्कार.